कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एकदा केलेली चूक मी पुन्हा करणार नाही। मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं। का अजून वेगळ्या भाषेत समजावून सांगू? केले तेवढे उपकार खूप केले, चांगले पांग फेडलेत तुम्ही। दादा या आपण तुला लागतेस। या आपण दादा निशी काय करू मी? कसा भेटू तुला? मला खरंच कळत नाही की मी नेमकं केलं काय ते। कोण आहे जो तुझी आणि माझी भेट करून देऊ शकतो? आई नीरज, आई आई प्लीज 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 नीरज, प्लीज माझा ऐक प्लीज। तुम्हाला हवी ती शिक्षा द्या, मी शिक्षा भोगायला तयार आहे, पण प्लीज प्लीज एकदा माझी आणि निशीची भेट घडवून आणा प्लीज। तुम्ही मला सांग, तिच्या नाराजीचं कारण काय हे जाणून घेतल्याशिवाय मी माझी बाजू मांडू तरी कशी? हेच मी दादांना सुद्धा सांगायचा प्रयत्न करत होतो, पण ते रागावलेत माझ्यावर। आई आई मान्य आहे, माझं चुकलं असेल माझं, पण तुम्हाला वाटतं तेवढं चुकीचं नाही वागलोय मी निशी सोबत। तुम्ही 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 मला तुमच्या मुलासारखं मानलत ना। विश्वास ठेवा माझ्यावर, मी निशी सोबत आजपर्यंत चुकीचं नाही वागलोय। माझं निशीवर आजही तेवढंच प्रेम आहे आणि यापुढे सुद्धा राहणार आहे, पण ती मला न सांगता अशी का निघून आली हे जाणून घेण्याचा हक्क नाहीये का माझा? हा प्लीज प्लीज, तुम्ही निशीच्या आई आहात, एकदा मला आणि निशीला भेटू द्या ना प्लीज 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 प्लीज। मला एकदा तिला भेटू द्या प्लीज। तू उठा दे। हे बघ, तू आधी शांत हो। खरं तर ओवी म्हणते ते बरोबर आहे, निशीलाच तुला भेटायचं नाही म्हणून आम्ही सगळे तिला भेटण्यापासून थांबवतोय, पण तू म्हणतोस ते पण बरोबर आहे। हे बघ, आज आम्ही निशीला डॉक्टरकडे घेऊन जाणार आहोत, तेव्हा तू तिच्याशी बोल, तुला ती संधी मिळेल। थँक्यू थँक्यू। बघ, प्रयत्न कर, पण आता तू जा, कोणतरी बघायचं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।